जळगाव तालुक्यातील पाळधी गावातील श्री साई मंदिराचा 23व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य ब्रह्मोत्सवाचे 3 दिवसीय कार्यक्रम 24 डिसेंबर पासून सुरू झाले आहेत। या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी परमपूज्य सुश्री देवी गुंजन यांच्या संगीतमय सुंदरकांड पठणाचे आयोजन करण्यात आले होते। भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिला व पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। साई ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भारावून गेले असून मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे पाळधी गावात जणू उत्सवाचे रूप आले असून यावेळी बोलताना अनिल कासाट यांनी पाळधी गावासाठी साई मंदिराचा हा 3 दिवसीय ब्रह्मोत्सव म्हणजे जणू दिवाळीच असते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। ओम साईराम। मी अनिल कासाट पाळधीला राहतो। माझं नाव अनिल कासाट आहे। मी मागच्या 20 वर्षापासून साई मंदिरा सेवा समिती सदस्य पण आहे आणि ह्या कार्यक्रमाशी मी निगडीत पण आहे। या 3 दिवसीय ब्रह्मोत्सवात दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक येत असतात आणि कार्यक्रमाचा आनंद घेत असतात। या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्वरूपात गावातल्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जशी दिवाळीची आतुरतेने वाट पाहतो तसे येणारे प्रत्येक गावातला व्यक्ती या ब्रह्मोत्सवाची वाट बघत असतो। पहिल्या दिवशी सुंदरकांड, दुसऱ्या दिवशी संगीत संध्या आणि तिसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। या ठिकाणी साई सेवा समितीतर्फे आदरणीय सुनील भाऊतर्फे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात। ज्या पद्धतीने शाळेवया वाटप असेल, दवाखाना असेल, गाई गोशाळा असेल, तसेच अन्य विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आदरणीय सुनील भाऊंच्या माध्यमातून, श्री साई सेवा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे। या ठिकाणी हा उत्सव म्हणजे गावासाठी एक खूप मोठा आनंदाचा क्षण असतो, जेणेकरून आपले सगळे नातेवाईक भाऊबीज दिवाळीला ज्या पद्धतीने येतात त्याच पद्धतीने 2-3 दिवसीय कार्यक्रमात प्रत्येकाच्या घरी एक पाहुणे मंडळी गजबजलेली असते, जेणेकरून आपल्याला या ब्रह्मोत्सवाचा, या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल। ओम साई। साई बाबा का ब्रह्मोत्सव 23 साल से चलते आ रहा है और आज सुंदरकांड है, कल भजन संध्या रहेंगी और परसों महाअभिषेक होगा, महाप्रसाद होगा।